नमस्कार मंडळी, मी तुमचा संभाजी अर्जुन तुराय। आज आपण चर्चा करणार आहोत एक अशी स्कीम, शेळी पालकासाठी सोन्याची संधी आहे। NLM शेळी पालन योजना केंद्र सरकारची ही स्कीम तुम्हाला 70% पर्यंत अनुदान, बँक लोन, ट्रेनिंग आणि आधुनिक शेळी पालन सुरू करण्यासाठी मदत करते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण मी अगदी A to Z माहिती देणार आहे। अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, किती अनुदान मिळतं, किती शेळ्या लागतात आणि किती खर्च येतो आणि तुम्हाला किती नफा भेटतो याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। सुरुवातीला पाहूया NLM मिशन म्हणजे नेमकं काय। तर सुरुवातीला पाहायला गेलं तर NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही सरकारची पशुधन वाढवण्याची योजना आहे। त्यामध्ये शेळी असेल, मेंढी असेल, कुक्कुटपालन असेल, सेंद्रिय खत असेल, चारा पिकासाठी मदत असेल, हे याच्या NLM लाईव्हस्टॉकच्या अधोरेखित केलं जाते। आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर ग्रामीण भागामध्ये व्यवसाय वाढीसाठी त्याला आर्थिक पाठबळ देणे हा या योजनेचा ही केंद्र सरकारच्या योजनेचा मुख्य उद्देश आहे। दुसरं पाहायला गेलं तर पशुपालक आधुनिक करणे। आता पाहायला गेलं तर संपूर्ण भारतामध्ये आपल्या शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, मेंढी पालन असेल, असं वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळे असे लोक आपले शेळी पालन, मेंढी पालन असे रानमाळात चारत त्यांनी शेळीपालन करत असतात। त्याला आधुनिक पद्धतीने चांगलं त्याला मार्केट उपलब्ध करून शेळी पालनाचं असेल, नंतर मेंढी पालनाचं असेल, ज्या मालकांचं जीवनमान सुधार करण्याचा प्रयत्न या NLM योजनेतून केला जाणार आहे। आता ह्याच्यामध्ये सरकारचा दुसरा मदत आहे, म्हणजे आर्थिक मदत देखील केली जाणार आहे। नंतर तुम्हाला शेळी पालन कसं करायचं, मेंढी पालन कसं करायचं, त्यातून उत्पादन कसं घ्यायचं याचं ट्रेनिंग देखील दिलं जाणार आहे। दुसरं पाहिलं तर तांत्रिक मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे। आता पाहायला गेलं तर तुम्हाला मित्रांनो सोशल मीडियाचा जमाना आहे, तर सोशल मीडियावर तुम्हाला विक्री कशी करायची, कोणते मार्केट उपलब्ध आहे याची माहिती देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे। आता दुसरं पाहायला गेलं तर NLM शेळी पालन योजनेमधून तुम्हाला काय मिळतं। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बँक लोन मिळतं। तर बँक लोनमध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला कमी व्याजदर मिळतो। तुम्हाला किती लाखापर्यंत व्याज बँकेकडून मिळतं, 1 ते 10 लाखापर्यंत लोन मिळतं। 20 लाखापर्यंत देखील तुम्ही लोन घेऊ शकता। आता तुम्ही कर्ज परत घेण्यासाठी जास्त कालावधी देखील देऊ शकता। 4 वर्ष 5 वर्षापर्यंत देखील तुम्ही घेतलेलं कर्ज आहे ते देखील तुम्ही फेडू शकता, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेलं आहे। आता परतफेडीला जास्त कालावधी आहे, नंतर जो तुमचे हप्ते देखील कमी प्रमाणामध्ये, कमी पैशामध्ये देखील तुम्ही देऊ शकता। दुसरं पाहायला गेलं तर अनुदान देखील या योजनेद्वारे तुम्हाला दिलं जातं। 60 ते 70% तुम्हाला सबसिडी दिली जाते। ज्या काही महिला असतील, नंतर महिला बचत गट असतील, यांना जास्त अनुदान आहे। SC असतील, ST असतील, त्यांना देखील जास्त अनुदान आहे। जे आपण सामान्य ह्याच्यामध्ये येतो, जे साधारण ह्याच्यामध्ये येतात, त्यांना 40 ते 50% पर्यंत सबसिडी दिली जाते। आता तिसरा महत्त्वाचा या योजनेचा हेतू आहे ते म्हणजे शेळ्यांच्या जाती कशा आहेत ते देखील माहिती दिली जाते ट्रेनिंगमध्ये। नंतर व्हॅक्सिनेशन कसं करायचं, जर आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, नंतर तुम्ही कुक्कुटपालन केलं असाल, त्यांना तुम्ही औषध कसं करायचं, इंजेक्शन कसं द्यायचं त्याचं ट्रेनिंग देखील NLM या योजनेमधून दिलं जातं। नंतर तुम्हाला मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे तुम्ही शेळी पालन केलं असाल, मेंढी पालन केलं असाल, कुक्कुटपालन केलं असाल, तर त्याचं तुम्ही व्यवस्थित सकाळी कोणती औषध द्यायचं, अन्न कोणतं द्यायचं, व्यवस्थापन, नंतर तुमचं टायमिंग म्हणजे पाणी कधी सोडायचं काय, आणि जे हवामान आहे हवामानानुसार सुद्धा कशी माहिती, हवामानानुसार कोणतं औषध द्यायचं, नंतर तुम्हाला कोणते लाईट्स लावायचे याची देखील संपूर्ण माहिती या योजनेद्वारे दिली जातात। दुसरं पाहायला गेलं तर फीडिंग प्लॅन देखील ह्याच्यामध्ये दिला जातो, म्हणजे कोणकोणते अन्न कोणकोणत्या टायमाला द्यायचं याची माहिती देखील या योजनेद्वारे दिली जातं। दुसरं पाहायला गेलं तर 4थ्या नंबरचं इन्शुरन्स देखील दिलं जातं। तुमच्या शेळ्या वारल्या वगैरे झाल्या तर त्याचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत। त्या शेळ्याची इन्शुरन्सची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते। तर तुमच्या ह्याच्यामध्ये शेळ्यांचा मृत्यू झाला, आजारी पडून नुकसान झालं तर त्याची भरपाई देखील तुम्हाला मिळते। आता तुम्हाला कोण अर्ज करू शकते याची माहिती देखील आता बघूया। तर सगळ्यात अगोदर कोण अर्ज करू शकतो बघा, तर सगळ्यात पात्रता ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे, तर तुम्ही महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला ह्याच्यात देखील तुम्ही अर्ज करू शकता। तर भारताच्या बाहेर असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही। फक्त भारताच्या आतील कोणताही 18 वर्षाच्या वरती वय असलेला सदस्य तुम्ही या NLM योजनेसाठी अर्ज करू शकता। तर तुम्हाला ह्याच्यामध्ये व्यवसाय पाहिजे असतं तर शेतकरी असणं गरजेचं आहे, नंतर पशुपालक असणं गरजेचं आहे, ही देखील माहिती अतिशय गरजेचं आहे। नंतर तुम्हाला महिला गट असणं गरजेचं आहे, नंतर SHG, नंतर युवक, तर तुम्ही बेरोजगार असेल तर देखील तुम्ही अर्ज करू शकता। दुसरं पाहायला गेलं तर
जमीन आवश्यक नाही, पण गोठा बांधता येईल एवढी जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. 1.5 एकराच्या आतमध्ये जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुम्हाला आता कोणकोणती कागदपत्र लागतात ते बघा. बँक खातं लागतं, आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं आणि तुमचे फोटो लागतात. हे देखील डॉक्युमेंट लागतात. नंतर तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायतचं जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत यांची सहमती देखील तुम्हाला मिळवावी लागते. आता तुम्हाला किती शेळ्यांचा प्रकल्प करता येतो, तर NLM मध्ये सर्वाधिक घेतला जाणारा प्रकल्प म्हणजे 50 शेळ्या प्लस तुम्हाला 2 बोकड घेता येतात. इतर पर्याय तुम्ही 20 शेळ्या, 100 शेळ्या, नंतर कमर्शियल गोट फार्म देखील तुम्ही करू शकता. तर आता शेळ्याच्या जाती तुम्ही कोणकोणत्या घेऊ शकता, त्यामध्ये सिरोही घेऊ शकता, जुमनापुरी घेऊ शकता, उस्मानाबादी घेऊ शकता, बिटल घेऊ शकता. तर तुम्हाला आता खर्च किती येतो बघा. तर 50 शेळ्या प्लस 2 बोकड आणि प्रकल्प, तर प्रत्येक शेळ्याची किंमत बघायला गेली तर आता या योजनेद्वारे तुम्हाला पैसे भेटतात ते म्हणजे 6,500 ते 7,500 रुपयांपर्यंत याचे पैसे मिळतात. तर तुम्हाला पाहायला गेलं तर 50 शेळ्या तर तुम्हाला 3.5 लाखापर्यंत खर्च येतो. 2 बोकड घ्यायला गेलं तर तुम्हाला 20,000पर्यंत खर्च येतो. गोठा बघायला तर 80,000 रुपये खर्च मिळतात आणि वॅक्सिनेशनचे तुम्हाला 10,000 रुपये मिळतात. इन्शुरन्स 8,000 रुपये, फीड कॉस्ट 70,000 रुपये, ही 6 महिन्याचा खर्च मिळतो. तर एकूण अंदाजे खर्च तुम्हाला 5,30,000पर्यंत ते 6 लाखापर्यंत खर्च भेटतो. तर तुम्हाला सरकारी सबसिडी जेपर्यंत 3.5 लाखापर्यंत मिळतं, तर निव्वळ तुमचा नफा तर 2 ते 2.5 लाखापर्यंत मिळतो. तर तुम्हाला अर्ज कसा करायचा ते देखील बघा. प्रकल्प रिपोर्ट तयार करा. महत्त्वाचा तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करावं लागतं. तर तिथं तुम्हाला ग्रामसेवक असतील, पशुवैद्यकीय अधिकारी असतील, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. नंतर तुम्ही आता कोणत्या बँकेत अर्ज करायचा, तर तुम्ही पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करू शकता, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये करू शकता. नंतर ज्या रुरल बँक आहेत म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल तिथे देखील तुम्ही करू शकता. त्यामध्ये आता कागदपत्र कोणकोणते लागतात बघा. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक स्टेटमेंट, म्हणजे तुम्हाला 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट देखील लागतं. आता तुम्ही ज्या बँकेत प्रकरण करणार आहे त्या बँकेचं देखील बँक स्टेटमेंट, तुम्ही आता नवीन खातं खोललं असेल तर SBI असेल तिथे देखील तुम्हाला प्रोजेक्ट करायला थोडासा अडथळा येतो. बँक लोन द्यायला देखील मंजूर व्हायला थोडीशी वेळ लागते. ज्या प्रायव्हेट बँकेत ICICI बँक असेल, HDFC बँक असेल तिथे देखील तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. तिथे देखील आणि तुमचं स्टेटमेंट 6 महिन्याचं वेगळं असलं आणि तुम्ही आत्ताच तुम्ही HDFC बँकेत तुम्ही खातं खोलून ठेवलं असाल आणि तुम्ही 6 महिन्याचे स्टेटमेंट जे बँक आहे ते वेगळ्या बँकेचं असलं तरी बी चालतं. आणि प्रोजेक्टचा रिपोर्ट म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं, ज्या ठिकाणी तुम्ही शेड उभारणी केलं असेल तर तुम्ही किती प्रोजेक्ट म्हणजे किती शेळ्यांचं केलं आहे त्याची व्यवस्थित माहिती भरून तुम्हाला एक अर्ज देखील करावं शकतो. ते दुसरं पाहिलं गेलं तर तुमचे फोटो देखील 2 फोटो लागतात. नंतर तुम्हाला एक पॅन कार्डचं झेरॉक्स लागतं. नंतर तुम्हाला आधार कार्डचं एक झेरॉक्स लागतं. दुसरं पाहिलं तर आपण 3 नंबरची स्टेप बघूया. जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे निरीक्षण, जे आपले सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी असतात, सरकारी डॉक्टर असतात, ते तुमच्या गोट्यावरती येतात. गोठा तपासणी केली जातात. तुमच्या पाहायला गेलं तर तुमच्या किती शेळ्यांचा तुम्ही शेड केला आहे, 20 शेळ्यांचा केला आहे, 10 शेळ्यांचा केला आहे, 50 शेळ्यांचा केला आहे की 100 शेळ्यांचा केला आहे याची तपासणी केली जातात. नंतर तुम्हाला 4 नंबरची स्टेप आहे ते म्हणजे तुमची बँक लोन मंजुरीसाठी तुमची फाईल तिथे गेली जाते. नंतर जे बँक अधिकारी आहेत ती बँक अधिकारी सगळे तुमचे कागदपत्र तपासतात. पॅन कार्ड बरोबर आहे का, फोटो बरोबर आहेत का, प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्ही किती जागेमध्ये शेड बांधलेला आहे, तुमच्याकडे 1.5 एकर जमीन आहे का, नंतर तुमचा जो सिव्हिल स्कोअर आहे सिव्हिल स्कोअर देखील चेक केला जातो. नंतर तुम्हाला जे व्यवस्थित डॉक्युमेंट आहेत का, बँक अकाउंटचे 6 महिने स्टेटमेंट देखील चेक केलं जातं. हे सर्व अधिकारी चेक केले जातात. चेक केल्यानंतरच तुमचे बँक लोन पुढे पास होते. त्याच्यानंतर तुम्ही स्टेप 5 बघतात, त्यामध्ये तुम्ही शेळ्या खरेदी करायचे आहेत. नंतर तुम्हाला शेळ्या खरेदी केल्यानंतर किती रुपयाच्या शेळ्या खरेदी केला त्याचं तुम्हाला बिल जमा करावं लागतं. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला सबसिडी रिलीज होते. आता सबसिडी रिलीज झाल्यानंतर थेट बँकेत जमा होते. तर तुम्हाला 20 लाखापासून 10 लाखापासून ते 20 लाखापर्यंत 50 लाखापर्यंत याची तुम्ही सबसिडी घेऊ शकता. तर तुम्हाला आता 50 शेळ्याचा नफा किती होतो ते देखील आता प्रत्येक शेळीचे दरवर्षी उत्पन्न 2 ते 4 पिल्ले होत जातात. आता जसं पाहायला गेलं तर 50 ते शेळ्या घेतल्या तर आपण सरासरी 100 ते 120 पिल्ले होऊ शकतात. तर एका पिल्ल्याची विक्रीची किंमत कमीत कमी आपण 5,000 धरली तर जास्तीत जास्त 7,000 धरली तर वार्षिक पिल्ले आपण 100 पिल्ले गुणिले 6,000 तर तुम्हाला 6 लाख रुपये नफा होतो. आता तुम्हाला खर्च किती येतो बघा. त्यामध्ये अन्नाचा खर्च असेल, नंतर तुम्हाला कामगारांचा खर्च असेल, नंतर पाहायला गेलं तर औषध मेडिसिनचा खर्च असेल, औषधांचा खर्च असेल. अंदाजे तुम्हाला 1.5 लाखापर्यंत गेला तर वार्षिक नफा तुम्हाला 4 लाख ते 4.5 लाखापर्यंत निव्वळ तुम्हाला नफा राहतो. तर पहिले वर्ष लोन गोट्यामुळे कमी नफा मिळतो. दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला फुल नफा भेटायला सुरुवात होतो. आता पार्ट योजना म्हणजे ही योजना कुठे चौकशी करायची हे देखील महत्त्वाचं पाहून घ्या. तर तुम्हाला जे जिल्ह्याचं पशुसंवर्धन विभाग आहे तिथे देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. नंतर तुम्हाला जे तालुका पशुवैद्यकीय दवाखाना आहे तिथे देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. नंतर जे KVIC कार्यालय
तिथे देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. नंतर आपल्या गावामध्ये जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत देखील माहिती घेऊ शकता. नंतर बँक कृषी अधिकारी आहेत त्या कृषी अधिकाऱ्याशी देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. तिथे तुम्हाला अर्ज फॉर्म संपूर्ण माहिती मिळून जाईल. आता शेळीपालकांच्या महत्त्वाच्या टिप्स देखील देतो. तर तसं तुम्ही आता गोटा केला, सगळ्या गोष्टी केल्या, तुम्हाला लोन देखील मंजूर झालं, तर तुम्हाला वेळेवर औषध करणं देखील अतिशय गरजेचं आहे. तर जर तुम्हाला कोणत्या तर शेळ्यांना तुम्ही नवीन बाहेरच्या गावातून शेळ्या आणला आणि तुम्ही त्याला वेळेला वॅक्सिनेशन नाही केलं, वेळेवर औषध नाही दिलं, तर शेळ्याला आजार देखील होऊ शकतात आणि शेळ्या दगावू देखील शकतात. त्यामुळे टाईम टू टाईम तुम्ही जे काही ट्रेनिंग घेतले असतं वेळेवर 2 ते 3 दिवसात असेल, 4 दिवसात असेल, 5 दिवसात असेल, त्या ट्रेनिंगमध्ये कोणत्या शेळीला काय झाले त्याच्याद्वारे तुम्ही डॉक्टरला बोलवून किंवा तुम्ही ट्रेनिंगद्वारे जे काही शिकलं आहे थोडंफार त्याचं वॅक्सिनेशन टाईम टू टाईम करणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुम्ही 50 शेळ्याचा गोटा बांधला आहे तर तो स्वच्छ ठेवणं देखील अतिशय गरजेचं आहे. नंतर तुम्हाला संतुलित आहार देणं देखील गरजेचं आहे. त्यामध्ये ओला चारा असेल, सुका चारा असेल, नंतर जे शेळ्यांचं खाद्य असेल, नंतर मिनरल मिक्सचर असेल, हे संपूर्ण खाद्य टाईम टू टाईम देणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहिलं तर जे चारा आहे, चारा तुम्ही शेतातच उगवू शकता. 1.5 एकराचं तुम्ही हे दाखवलं असतं तर तिथे देखील तुम्ही चारा उगवू शकता. त्यामुळं खर्च देखील कमी होऊ शकतो. आणि ज्या तुमच्या 50 शेळ्या आहेत तर 50 शेळ्याचा इन्शुरन्स काढणे देखील अनिवार्य आहे. तुमच्या शेळ्यावरती इन्शुरन्स असल्याजवळ हे तुमचं जे INM संस्था आहे, ते जे INM योजना आहे, तर या योजनेद्वारे तुमचं कर्ज देखील मंजूर होत नाही. त्यामुळे प्रत्येक शेळीवरती इन्शुरन्स काढणं अनिवार्य आहे. दुसरं पाहिलं तर जी चांगल्या बोकडाची निवड आहे ती देखील करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये पाहायला गेलं तर अनेक बोकडांची जाती आहेत. उस्मानाबादी बोकड असेल, नंतर वेगवेगळ्या ज्या दुसऱ्या व्हाईट कलरच्या शेळ्या आहेत त्यांच्या देखील बिटल असेल, बिटल बोकडाची निवड करू शकता. 2 ते 3-4 बोकडांची निवड एकत्र करू शकता आणि ब्रीडिंगवर देखील तुम्ही काम करू शकता. तर पिल्ले तुम्ही दर 3 महिन्यांनी विक्री करा, कारण 3 महिन्यात ते 3 ते 4 महिन्याने चांगला दर देखील मिळू शकता. तर रोग ज्यावेळेस तुम्हाला शेळ्यावरती अचानक रोग येतो त्यावेळी तुम्ही डॉक्टरशी संपर्क करा, कारण की जास्तीत जास्त आपल्याला रोग कव्हर होत नाही. तर मित्रांनो, NLM ही योजना योग्य पद्धतीने वापरली तर शेतकरी आणि युवक दोघांनाही जबरदस्त फायदा देणारी योजना आहे. तर तुम्हाला हा प्रकल्प रिपोर्ट हवा असेल तर किंवा अशा प्रकारच्या स्क्रिप्ट महत्त्वाच्या माहिती हवी असतील तर नक्कीच मी संभाजी अर्जुन तुराय भेटू पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद.